नंदुरबार लोई शासकीय आश्रमशाळेत बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्यांचा मृत्यू। खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री आमदार केसी पाडवी यांनी शाळेला दिली भेट। आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथील इयत्ता दुसरीत शिकणारा 8 वर्षीय मनोहर कालुसिंग वसावे या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला होता। यात अक्कलकुवा तालुक्यातील कोठली येथील आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। सदर घटना घडल्यानंतर खासदार गोवाल पाडवी यांनी व माजी आदिवासी विकास मंत्री आमदार केसी पाडवी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। सदर शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू असून शौचालय व इतर सुविधांच्या उणीवा असल्याने विद्यार्थी प्रातःविधीसाठी सकाळी बाहेर गेल्यावर त्यावर बिबट्याने हल्ला केला होता। जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तो आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी पालकांनी केल्यावर अधिकाऱ्यांची कान उघडणी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना परिसरात वाढत्या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने वन विभागाने आश्रमशाळेत बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मयत झालेला मनोहर कालुसिंग वसावे या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई वन विभागाच्या वतीने देण्यात येणार असून ती पालकांना त्वरित देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार गोवाल पाडवी यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।